नमस्कार, मी मयांक भागवत. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला महत्त्वाच्या महाफास्ट घडामोडी बघायच्या आहेत. सुरुवात करूया पहिल्या बातमीने. मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी लोकलमध्ये पॅनिक बटनची सुविधा केलेली आहे. मरेवरती ही सेवा प्रायोगिक तत्वावरती एकाच लोकलमधील 5 महिलांच्या डब्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील टप्प्यामध्ये त्यांची संख्या वाढवली जाईल. हायस्पीड ट्रेनसाठी वापरण्यात येणाऱ्या स्पेनच्या टॅल्गो कंपनीच्या अत्याधुनिक डब्यांची उत्तर प्रदेशामध्ये चाचणी झाली. 29 मे पासून 12 जूनपर्यंत या टप्प्यातील महत्त्वाची वेग चाचणी घेण्यात येणार आहे. मुंबईतील ओव्हल मैदान ते विरार दरम्यान खासगी भागीदारीतून अतिरिक्त रेल्वे मार्ग उभारण्याचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने सरकारला दिलेला आहे. या नव्या मार्गिकेची तरतूद पालिकेच्या नव्या विकास आराखड्यात करण्यात आली आहे. हा अतिरिक्त रेल्वे मार्ग झाल्यास प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळू शकेल. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेणार आहे. 30 मे रोजी दुपारी 12 वाजता ही भेट होणार आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरती चर्चा केली जाईल. आगामी निवडणुकीत एखाद्याने गद्दारी करण्याचा प्रयत्न केला तर निवडणुकीनंतर त्याची राजकीय कारकीर्द संपेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील नगरसेवकांना दिला. विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठाण्याच्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वीच्या परीक्षेचा निकाल आठवडाभरात जाहीर होईल. फेब्रुवारी-मार्च दरम्यान या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. येत्या 2 दिवसांमध्ये निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यात तारांकित हॉटेलसाठी 5 FSI ठेवण्यात आले. मात्र गिरणी कामगारांच्या घरांसाठी फक्त 4 FSI ठेवण्यात आले. त्यामुळे पालिका आयुक्तांनी गिरणी कामगारांवरती अन्याय केल्याची भावना व्यक्त होते. मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत असलेला जकात बंद होऊन GST लागू होणार आहे. त्यामुळे पालिकेचं उत्पन्न घटणार आहे. हे उत्पन्न भरून काढण्यासाठी जकात नाक्यांच्या जागांचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे. याविषयीची तरतूद विकास आराखड्यात करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका डिजिटल कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान करणार आहे. याहून रोजगार आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेची तरतूद पालिकेच्या विकास आराखड्यामध्ये करण्यात आली आहे. राज्य सरकारचा औद्योगिक विभाग आणि MMRDAने नवं औद्योगिक धोरण बनवले. याद्वारे मुंबईमध्ये औद्योगिक विकासाला गती दिली जाणार आहे. त्यानुसार 3 नवे औद्योगिक विभाग तयार करण्यात आलेत. यानुसार मुंबईचा औद्योगिक विस्तार मीरा भाईंदर, वसई विरारपर्यंत करण्यात येईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने 297 इमारती अतिधोकादायक आणि 338 इमारती धोकादायक घोषित केल्यात. मात्र यावर भाजप प्रदेश सचिव आमदार नरेंद्र वर्मा यांनी आक्षेप घेतलाय. अतिधोकादायक आणि धोकादायक इमारती ठरवताना महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी बिल्डरांशी संगनमत केल्याचा आरोप केला गेलाय. नवी मुंबई महानगरपालिकेने मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी 92 इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या होत्या. यावर्षी हा आकडा 187 पर्यंत गेलाय. वाशीमधील सर्वाधिक 87 इमारतींचा यामध्ये समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या जागेचा वापर करणाऱ्या 134 व्यक्ती आणि संस्थांनी पालिकेचं भाडं थकवलंय. येत्या 15 दिवसांमध्ये भाडं न भरणाऱ्यांकडून पालिकेच्या जागा काढून घेण्याचा इशारा पालिकेच्या मालमत्ता विभागाने दिला. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी रोजच्या नाले साफसफाईच्या वेळांमध्ये बदल केलेत. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने हे बदल केल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत साफसफाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यांच्या
जोरावर येत्या काळामध्ये अर्थकारणाला गती मिळण्याची शक्यता आहे। उद्योग आणि व्यवसाय आदींसाठी सागरी किनाऱ्यांची दारं खुली करण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने नुकताच घेतला। या निर्णयामुळे राज्यातील किनाऱ्यांवरती विशेष आर्थिक प्रकल्प क्षेत्र उभारणं शक्य होणार आहे। तसंच पर्यटनाला देखील यामुळे चालना मिळणार आहे। ठाणे महानगरपालिका 31 मे पर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना पुढील बिलांमध्ये 5% सूट देणार आहे। कर भरणं सुलभ व्हावं यासाठी कर वसुली कार्यालयं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवली जातील। मे महिन्याच्या अखेरीस राज्यातील 12,000 गावं आणि वाड्यांवरती 5,738 टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली। पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या धरणातील पाणी साठ्याचं प्रमाण झपाट्याने घटल्याचं दिसून येतंय, त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे। ठाण्यात चार विहिरींचं पुनरुज्जीवन करण्यात आलं। यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा साठा उपलब्ध झाला। अशा प्रकारे विहिरी तलाव यांचं पुनरुज्जीवन केल्यास त्यातून वापरण्यायोग्य मुबलक पाणी मिळेल, अशी पाण्याची समस्या मिटेल, असं देखील नागरिकांनी आशा व्यक्त केली आहे। मुंबईतील पोलिसांची तंबाखू खाण्याची सवय आता कमी झाल्याचे एका पाहणीमध्ये समोर आलंय। 1500 पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली। या चाचणीमध्ये ही बाब समोर आली आहे। मुंबईतील प्रख्यात डायग्नोस्टिक सेंटर्सनी डॉक्टरांना थेट कमिशन देण्याचा खुलेआम धंदा सुरू केला। यासाठी कंपनीने डॉक्टरांच्या दवाखान्यातच पत्रक पाठवलंय। यामध्ये डॉक्टरांना प्रत्येक रुग्णामागे 150 ते 300 रुपये कमिशन दिलं जाईल, असा स्पष्ट उल्लेख आहे। तर मेट्रो शहरांच्या महापास घडामोडी पाहिल्यानंतर जय महाराष्ट्रमध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची मात्र ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।